नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि माझी लेखणी या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आणि हा ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक स्तरावर मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहितच आहे. तर या जागतिक मैत्री दिनाच्या अर्थात फ्रेंडशिप डेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. खरं तर मैत्री ही प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वाचा पैलू आहे. मैत्र म्हणजेच मित्र मैत्रिणी हे खूप आपल्या आयुष्यात महत्वाचे असतात आणि त्यामुळेच आपले आयुष्य परिपूर्ण होत असते. असं म्हणतात की सुसंगती सदा घडो, म्हणजेच चांगल्या व्यक्तींची आपल्याला मैत्री लाभणं हे जितकं महत्वाचं असतं तसंच आपली कला, क्रीडा, साहित्य, संगीत, निसर्ग या साऱ्यांशी सुद्धा मैत्री असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळेच आपलं आयुष्य हे परिपूर्ण होत असतं असं मला वाटतं. आपली आयुष्याची खऱ्या अर्थाने मैत्री होत असते आणि ते होणं खूप गरजेचं असतं. अशा ह्या सगळ्या माझ्या भावना मी माझ्या पहिल्या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केला होता. तर आज जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने मी आपणासमोर ही माझी पहिली कविता सादर करू इच्छिते. कवितेचं नाव आहे मैत्र. मैत्र असावे गप्पांचे, मैत्र असावे गप्पांचे, मैत्र असावे हास्य विनोदाचे, मैत्र असावे सुसंवादाचे, मैत्र असावे सकस वादविवादांचे आणि मैत्र असावे संस्कारांचे, मैत्र असावे कला प्रेमाचे, मैत्र असावे संगीत निष्ठेचे, मैत्र असावे वाचन वेडाचे आणि मैत्र असावे पाना फुलांचे, निसर्गाच्या सानिध्याचे, मैत्र असावे भटकंतीचे. मैत्र हे तर रसिक मनांचे, मैत्रीचे हे बीज रुजावे, हळुवारपणे अंकुरावे, मन प्रफुल्लित व्हावे, जेव्हा रोप कोवळ्या पर्णांनी पल्लवित व्हावे. या सानुल्या रोपट्याचा वटवृक्ष व्हावा, अनतयाच्या सावलीत हक्काचा विसावा मिळावा. फळा फुलांचा बहर यावा, तया फुलांचा सुगंध मनमानसी दरवळत राहावा. तया परिपक्व फळांचा मधुर रस जिभेवर रेंगाळत राहावा. खरंच की मैत्र हे रसिकतेचे, मैत्र हे रसिकतेचे, त्या पलीकडेही माणसातल्या माणसाला जपणारे, मानवी संवेदना जागृत ठेवणारे आणि आयुष्याला प्रगल्भ परिपूर्ण बनवणारे असे हे मैत्र. अशा या मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा. तर कशी वाटली माझी पहिली कविता? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला कळवा आणि तुमच्या सगळ्या मित्र परिवारासोबत ही कविता नक्की शेअर करा. आणि हो असेच नवनवीन माझे व्हिडिओज आणि यापूर्वी अपलोड केलेल्या माझ्या कविता आणि इतर व्हिडिओज, कलेचे व्हिडिओज, संस्कृतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कलेवर आणि साहित्यावर प्रेम करत राहा, आयुष्य भरभरून जगा. धन्यवाद.